आता मी झाड हलवते, हलतच नाही माझ्याने, काय करू? मोबाइल किसने दिया? बार बार मोबाइल देखना कठी है? आज उमन डे आहे, मग तुम्ही उमन आहेत ना? नाही उमन नाही काय? नमस्कार मित्रांनो, मी अर्चना कहार. तर मी आज माझा व्लॉग स्टार्ट करत आहे. आज आहे संडे. तर आता मी फ्रेश वगैरे झालेली आहे. घरात थोडंसं काम पण केलेलं आहे. ब्लॉगिंगची सुरुवात मी आता करते. तर आज बघूया माझा दिवस कसा जातो आणि मी कुठे जाते कुठे नाही, घरात काय काय होतं, आज सर्व आपण माझ्या ब्लॉगमध्ये बघूया. चला. मम्मीने मस्तपैकी चहा करून ठेवलेला. तर आता मी जात आहे दुकानात टोस्ट बटर आणण्यासाठी. चला. मम्मीने देवपूजा वगैरे केलेली आहे मस्तपैकी, बघा छान असं. आता मी दुकानात जाते. हे बघा चायसाठी टोस्ट बटर आणायला. चला जाऊया. काय मामी काय बोलतायत? व्हिडिओ बनवायचा येड आणि काय बघितलं, मामी कपडे धुते. आज संडे आहे. मामीला मशीन घेण्याची गरज आहे खूप. बिचारीचे हात दुखतात. अरे तुम्हाला माहिती आहे का, 50,000 पगार आहे पण एक मशीन घेत नाही, अशी कंजूस बाई आहे. चला आपण दुकानात जाऊया. तर घ्यायला तर आलेली, पण इथे माझी मम्मी ऑलरेडी टोस्ट बटर घेते. मम्मी, मी यायच्या आधीच मम्मीने टोस्ट बटर घेतलेला आहे. मी पैसे घेऊन आलेली पण मम्मीने घेतले. देऊ पैसा? मम्मीने टोस्ट बटर घेतलेला आहे. बघा आता मी खाते. म्हणजे माझा थोडासा पचका झाला असं मला वाटतंय. मी यायच्या आधीच मम्मीने घेतला आणि माझे पैसे झाले वेस्ट. तर आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला बसतोय. आमची छोटीशी फॅमिली बघा. नाश्त्यामध्ये मम्मीने आणलाय समोसा, भजी, चटणी आणि चाय, बटर. हे बघा आता आम्ही खातोय. काय मम्मी काय बोलते? मम्मीचा मूड ऑफ आहे. काय काय बोलतेस? काय बोलते? बरेच काय? हे लोक माझ्या ब्लॉग मध्ये काय बोलतच नाही आणि नको तेव्हा छाप छूप 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 आणि त्या कुत्र्यासारखं तोंड चालत राहतं एकदम. चला खाऊया आपण मस्तपैकी, नाश्ता करूया. माझी दीदी बनवते आज कढी मस्त. संडे होता, विचार केलेला काहीतरी नॉनव्हेज, पण एवढ्या गरमीत नॉनव्हेज खाणं म्हणजे बापरे बाप. म्हणून मस्त आम्ही ताक बीक टाकून कढी बनवते दीदी. आणि मी ते चहा ठेवली आहे कारण 10 टाइम तर आमची चहाच होते दिवसातून. काय करणार आता, चाय लवर, बिकॉज आय एम चाय लवर. चला नंतर भेटूया. आज उमन डे आहे, मग तुम्ही उमन आहेत ना? नाही उमन नाही काय कोण आहात तुम्ही? कोण आहे तुला? कोण दिसते? उमन. आणि तू कोण आहे? मी मुलगी. तू कोण आहे जरा दाखव मला. दिसत नाही काय कोण आहे? मामीनं जाम डबल मिनिंग, आमची मामीनं जाम डबल मिनिंगची वार्ता करते. ठीक आहे, कमी मिनिंगची वार्ता करते. हा काढू का हिचं काय? काढू बघू आता. बघा ना कसं काय चाललंय. काय वुमन्स डे, तर आम्ही प्लॅनिंग करतोय वुमन्स डे ची. माझी मम्मी इथे बसली आहे, इथे मामी आहे, इकडे मी आहे. काय मामी वुमन आहेत ना तुम्ही? नाही उमन नाही. कोण आहे? मला विचारते उमन आहे का उमन? कोण आहेत तुम्ही? तू कोण आहे? तू कोण आहे पहिलं सांग. मला तर तुम्ही बाई दिसतात. मग बाई नाही तर कोण? आता बोला तुम्ही. बाईच आहेत ना. नाही मग कोण? वुमन म्हणजे काय? तुला माम आहे? नाही. दाखवू का तुला कोण आहे? मामी ना माझी लय शहाणी मामी, लय शहाणी मामी. समजलं काय? लय शहाणी मामी. तू काय येडी आहेस? हो एडी आहे ना मी, म्हणून छानी आहे. एडी आहे म्हणून तर इथे आहे. दुधाची पिशवी असताना व्हिडिओ, चाय बनवताना व्हिडिओ, काय करताना व्हिडिओ, बाकी काय काम आहे तुला? फेमस नको व्हायला. व्हिडिओ काढला तर फेमस होणार ना. मग आपली मम्मी काय बोलत नाही. मम्मी गप्प बसली आहे कारण मम्मीचा मूड ऑफ आहे. आम्ही मिला ना फोन. काय बोलताय? फोन तर भेटला ना आता. हो भेटला. माझ्या मम्मीचा फोन हरवलेला
2 दिवस आधी, पण तो भेटला फोन, म्हणजे एका मुलग्याला भेटलेला, त्याने आणून दिला. त्याने 500 रुपये घेतले. 1000 रुपये मागत होता, पण आम्ही 500 रुपये दिले. जाऊ द्या, त्या मुलग्याचा भलं होऊ, देव करो. किसने दिया इसको मोबाइल? मोबाइल किसने दिया? बार बार मोबाइल देखने को चाहिए. बघितलं नाटक नाटक. तर मित्रांनो, आज माझ्या घरी बनवलेली कढी आम्ही शेजारी कसं एकमेकांना देऊन खातो ना, तर अजून आम्ही द्यायला गेलो नाही, तर मामी स्वतःच आली घ्यायला. काय मामी? मग मला भूक लागली, मला कढीचा वास चांगला आला म्हणून मी खायला आली. मामीला वास गेला म्हणजे एकदम सुगंध गेला कढीचा, असं मामी आली अशी वाटी घेऊन. मला कढी पाहिजे खायला. दाखवा कढी घेतली काय? बघ ना, येते. हे बघा हाय मम्मी, हे बघ कढी. हे बघा मामीने कढी घेतली मस्तपैकी. आता मामी जेवायला जाते. मामी तुम्ही काय बनवलं? मी भात अंडी उकडली बस. आणि दोन आता अंडी. खाऊन सांगा कढी कशी आहे. ठीक आहे, हा मस्त. हा, चला चला मित्रांनो, बाय मामी. बाय तरी करा. बाय. हा, शिव्यानंतर द्या व्हिडिओ थांबल्यावर. मामीला मला काहीतरी शिव्या द्यायचे, पण मामी कंट्रोल करते. तिला काम नाही, फक्त बसून व्हिडिओ बनवायचा, बाकी काही काम नाही. काय काम? मी जाते जेवायला, तुला भूक नाही लागली. चल हाय, चल चल घरी चल. बाई, ही एक मुलगी दिवसभर मोबाईल बघायला पाहिजे, दिवसभर. बघितलं याच्यावर सांगितलं मोबाईल लहान मुलाला द्यायचं नाही. काय करणार? त्याला पण एकदा दिवसभर हिला मोबाईल पाहिजे, सारखं त्याला फोन पाहिजे असतो. दिवसभर मोबाईल पाहिजे. हिने बिघडवून ठेवलंय मावशीने. चल मोबाईल ठेव, ठेव मोबाईल. ठेवतेस की नाही? काय फरकच नाही पडत त्या मुलगीला. तर आमचं आलेलं आहे कपाट रोडवरती. आता आम्ही चाललोय कपाट आणायला. चला बघूया. आमचा आलाय कपाट. एकच माणूस होता घरी न्यायला, या दोघांना आम्ही शोधून आणलाय. हे बघा, आता हे लोक उतरवत आहेत. आता हा जाणार आमच्या घरी. न्यू कपाट. चला, आता आमच्या कपाट आलेला आहे. आता आम्ही घरी घेऊन जातोय. चला, कपाट आलेला आहे मस्तपैकी. नवीन कपाटाचा उद्घाटन झालेला आहे आज माझ्या घरी. चला, न्यू कपाट. आज खूप गरम होते, खूप गरम होते यार, खूप गरम होते. आज आपल्या मामीचा पियायचा मूड आहे. काय मामी, पिता काय तुम्ही? अरे पाणी पियायचा मूड आहे, कारण गरम होते. बरोबर ना? थंड आण ना, पाणी प्यायचं मूड आहे. थंड पिऊया. कोकम सरबत आहे आपल्याकडे. हा कोकम सरबत. थांबा, जेवू द्या पहिले आम्हाला. जाय ना जेव, मग तुला थांबवलेलं जेवायचं. आता आम्ही चाललोय जेवायला. गाई चला, आपण नंतर भेटूया. थाली जर कलिंगड काढते सबके लिए. मी जेवायला बसतोय मस्तपैकी. जेवूया आणि मग नंतर मी थोडा वेळ आराम करेन, झोपेन आणि नंतर संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाईल फिरायला. चला, आपली दीदी कलिंगड कापते, कारण खूप गरमी आहे ना म्हणून. चला, परत बघा जेवायला आली आहे. काय मम्मी, कशी झाली मम्मी कढी? कशी झाली? एक नंबर ना. आणि तुमचं काय दिसू द्या आमचं. काय नाही दिसत आहे हो. आता मी जेवतोय. चला, नंतर भेटू. जाऊ काय फिरायला? जाऊ ना. तुम्हाला नाही विचारलं, माझ्या मम्मीला विचारलं ना. काय पण असू दे, मी पण आहे. बघा, ही एक मामी असते जी आपल्या आईला भडकवत असते. म्हणजे अशी पण असते मामी, कुचकी मामी. बघितला? माझ्या कशाला आई बाहेर जाता? आता सगळे बसणार ना. माझ्या आईला भडकवते. एवढा मस्का लावला मी, तुझ्या आता ही आईला काय भडकवते. विचारलं तुझ्या आईला, सांग जाऊ दे का नाही तिला सांगा. तुम्ही काय बोलले नाही जायचं? काय बोलले तुम्ही?
मी काय विचारलं कशाला जाते फिरायला. एवढं दुपारचं उन्हातून काय काम आहे? हो फिरायला चालली हो, तुमच्यासाठी एक कोणतरी बघते. माझ्यासाठी बघते कशाला मला आता कशाला मला पाहिजे म्हातारपणी हो. आई एक दोघांना बस झालं. 2 ठेवायचा, 2 आधार, एक या साईडला एक एक या त्या साईडला, साईडला. एक या मग इकडून गेला इकडून माहिती. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आमचा संध्याकाळची चहा होते. माझी मम्मी चाय पिते. आता माझी मम्मी जाणार कामाला आणि मी जाणार बाहेर थोडंसं फिरायला. आमची चाय नाश्ता आता चालू आहे. चला नंतर भेटूया. रविवारचा माझा दिवस असाच जातो, हसत खेळत एन्जॉय करत आणि थोडीशी मस्ती मजाक मस्तपैकी असा माझा रविवार असतो. संध्याकाळचं मी जाते स्वामींच्या मठात. तर आज मी विरारला न जाता भुईगावच्या मठात गेली होती. माहीत नाही आज एवढी डेअरिंग कुठून आली. नेहमी तर मला व्हिडिओ बनवताना खूप लाज वाटते, पण आज मी हिम्मत करून ट्रेनमध्ये, स्टेशनवर, प्लॅटफॉर्मवर सगळीकडे माझे व्हिडिओ बनवले. कारण काहीतरी करायचं आहे तर लाजून काय तर होणार नाही. तर मी आता जात आहे स्वामी समर्थांच्या मठात वसईला भुईगावमध्ये. कारण मला स्वामी म्हणजे माझ्या मनात आहेत, माझ्या ध्यानात आहेत. माझ्या तोंडावर फक्त स्वामींचं नाव असतं, कारण स्वामींनी माझी सर्व इच्छा पूर्ण केली आहे. आई जीवदानीने पण खूप काही माझ्यासाठी केलं आहे, पण आता मी स्वामी आणि आई जीवदानी त्यांना खूप 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 मानते मनापासून. तर मी आता जात आहे स्वामींच्या मठात. चला बघूया. मी बोरं तोडायला आली आहे. आज संडे आहे तर मला बोरं खूप आवडतात. मी बोरं तोडायला आली आहे. आता मी झाड हलतच नाही माझ्याने. काय करू? हलतच नाहीये. स्वामींचे दर्शन केले. स्वामींचे दर्शन केल्यावर एवढं सुख शांतता भेटते ना, खूपच खरं. नंतर मी माझ्या घरी आले. विरार स्टेशनवरून आपल्या घराकडे निघाले.